सांगलीतील कृष्णा नदीवरील आर्यवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे। त्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच बाजारासाठी येणाऱ्या महिला, नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकांची आणि नागरिकांची मोठी ससेलपाट होत आहे। त्यांना पर्यायी मार्ग म्हणून शहराबाहेरून गेलेल्या बायपास पुलावरून यावे लागत आहे। त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्रासही सोसावा लागत आहे। यामुळे आर्यवीन पुलास मंजूर असलेल्या समांतर पुलाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, संघटक सरचिटणीस दीपक माने, सचिव विश्वजित पाटील, युवा मोर्चा संघटक सरचिटणीस किरण भोसले, उपाध्यक्ष कृष्णा राठोड यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर संभाजी माने व कार्यकारी अभियंता मिरज श्री संतोष रोकडे यांना निवेदन दिले। सध्या सुरू असलेल्या आर्यवीन पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुलावरून वाहतूक बंद असल्याने गणपती पेठ, वखार भाग, कापडपेठ, मारुती रोड, सराफ कट्टा तसेच जामवाडी परिसरातील विस्तारित भागातील व्यापाऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे। त्यांचा व्यापार 50% घटला आहे। ही परिस्थिती लक्षात घेता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचीही आर्यवीन पुलास समांतर पूल तातडीने व्हावा अशी इच्छा आहे। त्यामुळे समांतर पुलाचे कामही तातडीने सुरू करून तो नियोजित वेळेत पूर्ण करावा, या दृष्टीने ठेकेदारास आदेश देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। N24 मराठीसाठी प्रतिनिधी मोहसिन मुजावर। आज सांगलीच्या आर्यवीन समांतर पूल नवीन होण्याबाबत आम्ही सांगलीचे अभियंता, कार्यकारी अभियंता रोकडे साहेब, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब आणि कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता यांना आज भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे युवा मोर्चाच्या मार्फत। आणि त्यांना आम्ही आज असं आवाहन केलेलं आहे की जर 8 दिवसात काम नाही चालू केलं तर आम्ही रस्ता रोको आणि जन आंदोलन उभं करणार। यासाठी आम्ही आज या तिघांनाही भेटला असता तिघांनीही सकारात्मक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।